राज्याचे विधिमंडळ पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, या ठिकाणी निलेशजी लंके साहेब यांचा उपोषणाच्या निमित्तानं आज त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे यासाठी आज सकाळी आले. खरं तर गेल्या 5 दिवसापासून हे उपोषण चालू आहे. या उपोषणामध्ये लंके साहेबांनी ज्या दिवशी सर 11/7 पत्र दिलं, 11 जुलैला SP साहेबांना निवेदन देऊन लंके साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं LCBच्या माध्यमातून जी काय जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाची लूट होते त्याबद्दल तक्रार करून लूट करणारे जे कोणी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी लंके साहेबांनी 11 जुलैला पत्र देऊन साहेब केली. आणि 22 जुलैला लंके साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले. खरं तर पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे, सद्रक्षणाय खल निग्रहण आहे. सज्जनाचं रक्षण करणं आणि दुर्जनाचं त्या ठिकाणी ऱ्हास करणं, अशा प्रकारचं ते ब्रीद आहे. परंतु इथून आलेल्या तक्रारी आणि सगळे त्या ठिकाणी निवेदन जर पाहिले तर याचं चित्र सध्याच्या महाराष्ट्रामध्ये उलट पाहायला मिळते का काय, अशा प्रकारची स्थिती साहेब आलेल्या सगळ्या निवेदनातून निश्चितपणानं पाहायला मिळालेली आहे. खूप गंभीर स्वरूपाच्या अनेक तक्रारी या ठिकाणी या जिल्ह्यातल्या बाहेरचे लोक देखील लंके साहेबांना त्यांनी येऊन निवेदन दिलं. सामान्य जनतेवरती होणारा अन्याय जो आहे, आक्रोश जो आहे, त्या आक्रोशाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या उपोषणामुळं वाट मोकळी झाली आणि लोक मोकळ्या मनानं त्या ठिकाणी जे अन्याय झाले ते त्या ठिकाणी येऊन सांगितलेले आहेत. खरं तर SP साहेबांना मी 2-3 वेळेस भेटलो. याच्यामध्ये साहेब आम्ही मार्ग काढण्याची विनंती केली. मी गेलो होतो, फाळके तात्या गेले होते, बाकीचे सगळे पदाधिकारी देखील प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. परंतु ते त्यांच्या भूमिकेवरती शेवटपर्यंत त्यांनी भूमिकेपासून तजवर मागे हलायचं नाही, अशाच प्रकारची भूमिका SP साहेबांनी घेतली. आणि म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं. काल चर्चा झाल्यानंतर आपण आज या ठिकाणी येऊन हा प्रश्न सोडवण्याची जी भूमिका घेतली ती निश्चितपणानं आज त्याच्यातून मार्ग आपण आलात म्हणून साहेब निघाला. आपण IG साहेबांशी बोललात, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी बोललात आणि या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पोलीस दलाकडून अन्याय होतोय त्या अन्यायाच्या बाबतीमध्ये आपण वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे. साहेब, एक LCBचा विषय नाही तर जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस स्टेशन मधल्या असे प्रकार आहेत की चोरी जर झाली, चोरी झाल्यानंतर ज्याच्याविषयी संशय आहे त्या संशयाच्या व्यक्तींची नावं जरी सांगितले, घराच्या भोवती कोण फिरत होतं, आमच्या घराची टेहाळणी केली जात होती, आमच्या घराची रेकी केली जात होती, अशा स्वरूपाचे लोक आमच्या घरापासून येत होते आणि चोरी झाल्यानंतर ते लोक परत दिसले नाही, हे सांगितल्यानंतर देखील पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मध्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी एक श्रीगोंद्यात तर प्रकरण असं घडलं साहेब की मोटरसायकलवर व्यवसाय करणारे नवरा बायको मोटरसायकलवरती चाललेले आहे. मध्यधुंद तरुणांना त्या ठिकाणी लायसन नाही त्याच्याकडे, त्यांनी उडवून दिलं. मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला फोन केला, साहेबांना सांगितलं की असा अत्यंत सज्जन म्हणून आहे, सतीश कदम नावाचा व्यापार करणारा, एक भांड्याचं दुकान चालवणारा, दोघं नवरा बायको गावाकडे चालले, तर मध्यधुंद अवस्थेमध्ये लायसन नसणाऱ्या माणसानं त्याला उडवून दिलंय. त्याने मला सांगितलं की तो जर त्यानं मदत केलेली नसेल आणि तो जर तसाच पळून गेलेला असेल तर त्याच्यावर आपण वेगळ्या सेक्शन लावू, त्याला अटक करू, ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. आणि साहेब दुसऱ्या दिवशी म्हटलं त्याचं अटकचं काय झालं ते म्हणजे ऍक्सिडेंटच्या ह्याच्यामध्ये काय अन्न म्हणजे बेलेबल ऑफेन्स आहे. अरे मला कालची भाषा वेगळी, आजची भाषा वेगळी, लगेच भाषा कसं काय बदलते. म्हणजे राजरोसपणानं पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आमच्यासारखे 30-35 वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या केसेसमध्ये पोलिसांशी संबंध येत असताना आदल्या दिवशी तुम्ही सांगता की त्याला ऍडिशनलचं सेक्शन लावू, त्याच्याकडे लायसन नाही त्याचं सेक्शन लावू, दारू पिऊन उडवला त्याचं सेक्शन लावू, त्याला मदत केली नाही त्याचं सेक्शन लावू, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांगता की अवेलेबल ऑप्शन आहे. साहेब उघड
एवढा मोठा भ्रष्टाचार पोलीस खात्यामध्ये बोकाळलाय की पैसे घेऊन माणसं या पोलीस अधिकारी कोणत्याही प्रकारचं धाडस करून अत्यंत चुकीच्या पद्धतीने जिल्ह्यातल्या सामान्य माणसाची लूट होते हे चित्र निश्चितपणानं या ठिकाणी जिल्हाभर आज पाहायला मिळतंय. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस खात्याच्या माध्यमातून पोलीस खात्याचं खरं तर सज्जन माणूस असेल तर त्याला आधार वाटला पाहिजे. पोलीस स्टेशनला जायला सज्जन माणसाला भीती वाटता कामा नये. दुर्जनाला पोलीस स्टेशनला जाताना भीती वाटली पाहिजे, पण दुर्जन मात्र पोलीस स्टेशनला खुर्ची टाकून बसतायत आणि सज्जन माणसाला मात्र पोलीस स्टेशनला जायची भीती वाटत असेल तर हे या राज्यातलं चित्र अत्यंत वाईट आहे. म्हणून साहेब आपल्याला या ठिकाणी राज्यामध्ये देखील लक्ष घालावं लागेल. नगरमध्ये तर अशा प्रकारचं चित्र अत्यंत चुकीच्या पद्धतीचे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि लंकेश साहेबांनी या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या उपोषणानंतर अनेक जणांच्या भावनांना वाट मोकळी झाली आणि अत्याचार अन्याय झालेली सगळी माणसं या ठिकाणी त्यांची निवेदनं घेऊन या ठिकाणी भेटले आणि त्याचा खूप मोठा गठ्ठा या ठिकाणी झालाय. साहेब या सगळ्या तक्रारींची चौकशीच्या बाबतीत आपण सांगितलेलं आहे. मात्र आलेल्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारींची चौकशी होऊन जिथे जिथे जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं हे नितांत गरजेचं आहे. अशा प्रकारची भूमिका निश्चितपणानं मला वाटते आणि आपण या ठिकाणी लक्ष घालून लंकेश साहेबांचं उपोषण सोडण्यासाठी जे काही अधिकाऱ्यांकडे राज्याचे पोलीस प्रमुख असतील, नाशिक विभागाचे आयजी असतील यांच्याशी फोन करून आपण जो काही प्रश्न मार्गी लावलेला आहे त्याबद्दल आदरणीय थोरात साहेबांचे देखील अंतःकरणापासून आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.